17 फरवरीचं GR आहे त्याच्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजेश्वर समाधान शिबिर आपल्या जिल्ह्यामध्ये आयोजित करायचं आहे। या GRच्या अनुषंगाने आपल्याला 5 मार्चपर्यंत आपल्या तयारी करायचं होतं। प्रत्येक मंडलनिहाय हा शिबिर घेण्यासाठी आपल्याकडे एकंदरीत 8 तालुक्यामध्ये 41 मंडल आहेत। 41 मंडलपैकी प्रत्येक ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या जे GRमध्ये दिलेल्या जे योजना आहेत ते घेणार आहेत। आणि याच्या व्यतिरिक्त जे आपल्या गोंदिया जिल्ह्याचं जे विशिष्ट भाग आहे तिथे काही असं समाजसुद्धा आहेत ज्यांच्यापर्यंत शासन किंवा प्रशासन पोचू शकले नाही, त्यांचासुद्धा या समाधान शिबिरच्या अनुषंगाने आम्ही तिथे कॅम्प घेणार आहेत आणि लोकांपर्यंत वेगवेगळ्या विभागाचं शासनामार्फत जे अंमल करण्यात येणाऱ्या जे योजना आहेत त्यांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहेत। 41 मंडलमध्ये मोस्टली याच्यामध्ये जे घरकुलचा पट्टे आहेत म्हणजे ज्यांनी 1/1/2011 पूर्वी जे अतिक्रमण केलेलं आहेत किंवा तुकडे बंदी कायद्याचं जे रिसेंट त्याच्यामध्ये जे बदल झालेले आहेत त्याचा अंमलबजावणी असो, घरकुलांना 5 ब्रास जे रेती मोफत द्यायचं आहेत त्याचा पासच देणे, मग 10वी आणि 12वीचं जे मुलं आहेत त्यांना दाखले वाटप करणे, असा वेगवेगळ्या पद्धतीचा आम्ही हे मोहीम दरम्यान आम्ही घेणार आहेत। याच्या व्यतिरिक्त बाकी डिपार्टमेंटसोबत बोलून आता उदाहरणार्थ जे बँकिंग करस्पॉन्डन्स आहे सर्व बँकेचा त्यांचासुद्धा या शिबिर दरम्यान आम्ही प्रत्येक मंडलला त्यांना घेऊन जाणार आहेत, जेणेकरून काय होणार की ज्या लाभार्थ्यांचा KYC झालेला नाही आहे त्यांना याच्यामध्ये इन्क्लूड करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहेत। विशिष्ट जे ग्रुप्स आहेत आपल्याकडे जसं VJNT हे पॉप्युलेशन आपल्याकडे खूप जास्त आहेत, त्यांच्यापर्यंत वर्षानुवर्ष प्रशासन त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत। मागच्या 2 वर्षापासून याच्यामध्ये एक विशिष्ट पद्धतीने आम्ही तिथे कॅम्प करून त्यांना जातीचा दाखला आणि आधार कार्ड देण्याचा प्रयत्न केलेला आहे। या मोहीम दरम्यान आम्ही त्यांच्यापर्यंतसुद्धा पोहोचणार, जसं शिकलगार समाज झालं, नाथजोगी समाज झालं, असा भरपूर ठिकाणी त्यांचा तांडा आहेत जिथे म्हणजे काय ना काय कारणाने ते दुर्लक्षित झालेलं आहे, तर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा या शिबिर दरम्यान आम्ही करणार आहेत।